हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही पाहू शकतात की मी इथे एका पाऊलमध्ये बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे. तर पहा, कधी इथे काय होतं माहिती आहे का, आपल्याला ना म्हणजे सकाळी अर्ली मॉर्निंग सगळी कामं वगैरे आवरल्यानंतर किंवा मुलांचा टिफिन वगैरे दिल्यानंतर जेव्हा दुपारी जेवण करण्याची वेळ येते ना, तेव्हा आपल्याला असं आठवतं की अरे देवा, आपण कुठलं कडधान्य वगैरे काय भिजतच नाही टाकलेलं, मग आता करायचं काय? मग तेव्हा आपण पटकन असं खिचडी भात करतो, नाही का? पण मग अशा वेळेस ना आपल्याला अगदी चमचमीत आणि चवीला मात्र एक नंबर असंच काहीतरी खायचं असतं. तर पहा, आज आपण मसूर आणि सोयाबीन यापासून छान मस्त असा मसाले भात करूया. तर पहा, इथे हे जे बिर्याणी बासमती राईस आहे तो मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मी तो 1 तास भिजत ठेवलेला आहे पाण्यामध्ये. तुम्ही पाहू शकता, हे जे सोयाबीन आहे ते सोयाबीनसुद्धा मी इथे माझ्याकडे असे मोठ्या आकाराचे सोयाबीन होते, तर मी ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून मग त्याचे एका सोयाबीनचे 4 तुकडे केलेले आहेत, कारण ते सोयाबीन भिजल्यानंतर खूप असे मोठे होतात. तर पहा, इथे आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर कढई ॲड करूया. कढईमध्ये इथे आपल्याला थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी अगदी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तर पहा, 2 चमचे ऑइल आणि 2 चमचे तूप असं आपल्याला ॲड करायचं आहे. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे. जिरं राई ॲड झाल्यानंतर इथे आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. चवीनुसार मीठ ॲड करूया. आता आपण जे आलं, लसूण, मिरची, कढीपत्त्याची जी पेस्ट केली होती ना, ती ॲड करूया. त्याचबरोबर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला हे छान मस्त ॲड करून आपण फ्राय करून घेऊया. तर पहा, आता हे फ्राय करून झाल्यानंतर इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता, तो सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करूया. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड करायची आहे. जर तुमच्याकडे पुलाव मसाला असेल किंवा बिर्याणी मसाला असेल तुम्ही तोही ॲड करू शकतात. आता पहा, हे मसाले ॲड केल्यानंतर छान मस्त मिक्स करून घेतलेला आहे, फ्राय करून घेतलेला आहे. आता पहा, ज्या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट केली होती ना, त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी ॲड करून तेच पाणी मी ॲड केलेलं आहे. आता पहा, सोयाबीन आणि हा जो मसूरा आहे, हा मसूरा आपण या भाजीमध्ये ॲड करूया. तर पहा, हा जो मसूरा आहे ना, मसूरा हा असा म्हणजे कडधान्यांमध्ये मसूरा हा असा आहे ना की तो अगदी तुम्हाला समजा 12 वाजता मसुऱ्याची भाजी करायची, तुम्ही अगदी 10:30 वाजता जरी हा मसुरा पाण्यात भिजत टाकला तरी तो 12पर्यंत अगदी 1 किंवा 1.5 तासामध्ये मस्त तो पाण्यामध्ये भिजतो, त्याला वेळ नाही लागत. तर सेम मी आज सकाळी उठल्यानंतर मला काही सुचत नव्हतं, मग त्यानुसार मी लगेचच 10:30 वाजता सकाळी मसुरा भिजत टाकला आणि तो 1-1.5 तासामध्ये छान मस्त पाण्यामध्ये भिजतो. आता पहा, मसूरा ॲड करूया. त्यानंतर आपण जे बासमती बिर्याणी राईस जो पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो सुद्धा ॲड करूया. आता हे सगळं ॲड केल्यानंतर छान मस्त फ्राय करून घेऊया आणि याच्यामध्ये हे सगळं बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर पहा, मी इथे 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तर पहा, इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे, कारण जेव्हाही तुम्ही बिर्याणी करा किंवा पुलाव करा, जर तुम्ही स्टीम करून राईस करत असाल ना, तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा. कारण कसं, म्हणजे तुम्ही जेवढा राईस घेताय तेवढंच पाणी घ्या, असं ते प्रमाण असतं. तर पहा, मी अगदी बुडेपर्यंतच पाणी ॲड केलं होतं, जास्त पाणी नव्हतं ॲड केलं. आता पहा, छान मस्त एक उकळी आणून द्यायची आहे आणि उकळी आणून दिल्यानंतर हे जे पाणी आहे ना, बऱ्यापैकी असं पाणी आटलं पाहिजे. मोठ्या गॅसवरती छान मस्त अशा 2 ते 3 उकळ्या आणून द्यायच्या आहेत. आता पहा, उकळी आल्यानंतर तुम्ही पाहू शकतात की यातलं बरंचसं असं पाणी आटलेलं आहे, अगदी थोडंसंच पाणी बाकी आहे, तुम्ही पाहू शकतात. तर आता काय करायचं आहे आपल्याला, गॅस बारीक करायचा आहे आणि याच्यावरती आपण झाकण ठेवूया. आता झाकण ठेवून आपण 10 मिनटं वाफ काढूया. या 10 मिनटामध्ये ना, जेही काही पाणी असेल ना, ते पूर्णपणे पाणी आटून जातं आणि आपला हा जो राईस आहे हा छान मस्त असा शिजतो आणि मोकळा असा होतो. तर तुम्ही पाहू शकता 10 मिनटं झालेले आहेत. तर आपण बघूया
की याच्यामध्ये पाणी आहे की नाही. तुम्ही पाहू शकतात की अजिबात पाणी नाही आहे. पण हा जो राईस आहे छान मस्त असा मोकळा झालेला आहे. आणि एवढं सांगते की हा जो बिर्याणी बासमती राईस आहे हा 80% शिजलेला आहे, 20% शिजायचा बाकी आहे. तर पहा आता यावेळेस काय करायचं आहे, पाणी तर अजिबात नाही याच्यामध्ये. मग आता आपल्याला स्पूनच्या साहाय्याने अशा पद्धतीने छान मस्त हा राईस असा मस्त मोकळा करून घ्यायचा आहे, झाकण ठेवायचं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे गॅस बंद करायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकतात की ही जी वाफ आहे, तर या वाफेमध्येच जो उरलेला जो 20% जो राईस आहे तो या वाफेतच शिजतो. झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला हे झाकण ठेवून हे असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे या अर्ध्या तासामध्ये जी काही भातामध्ये जी राईस म्हणजे राईसमध्ये जी वाफ असते, ते वाफेमध्येच तो उरलेला राईस तो छान मस्त शिजतो. तर तुम्ही पाहू शकतात की लिटरली मी 1 तासानंतर हे झाकण ओपन केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात की बिर्याणी बासमती राईस छान असा मोकळा झालेला आहे. आणि हा सोयाबीन आणि अख्खा मसुरा हा जो मसाले भात आहे, चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. कधी ट्राय नसेल ना केलं तर नक्कीच ट्राय करा. आपल्याला म्हणजे बोलतात ना, कधी-कधी असं ना म्हणजे झटपट म्हणजे खूप भूक लागलेली असते, पण ना चमचमीत आणि अगदीच झटपट असं काहीतरी करायचं असतं. पण त्यावेळेस तुम्ही असं नक्कीच करून पहा. हा जो मसुरा आणि जो सोयाबीन आहे याचा मसाले भात अप्रतिम लागतो. आता हा जो मसाले भात आहे हा तुम्ही पापड, लोणचं, त्यानंतर जर तुमच्याकडे सुकलेल्या मिरच्या असतील त्या तुम्ही तळू शकतात. कुरडया, खारवड्या याच्यासोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्ही रायता बनवू शकतात कांदा टोमॅटोचा. तर पहा मी या मसाले भाताबरोबर पापड आणि मिरच्या तळलेल्या आहेत. हे असं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप बेस्ट आहे. कधी ट्राय नसेल केलं तर एकदा तरी नक्कीच ट्राय करा.